अविनाश तिरमले आणि आपला एका पहिल्या आणि नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण एक न्यू कॅमेरा घ्यायला चाललोय, जे आपले यूट्यूबचे आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ त्या नवीन कॅमेऱ्याने आता शूट होणार आहेत। तर आतापर्यंत आपण जे व्हिडिओ शूट करत होतो तर ते व्हिडिओज आपले फुजीफिल्मचा आपल्याकडे X-T3 कॅमेरा होता, हा ओल्ड झालेला आहे। तर आता आपण एक न्यू कॅमेरा घ्यायला चाललोय। तर त्या कॅमेऱ्याचे फीचर्स वगैरे काय आहेत, त्याची अनबॉक्सिंग आणि आपण तो दुकानावर परचेस करणार आहोत, ती सर्व माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा। तर कॅमेरा घ्यायला जाण्याआधी आम्ही आता निंबू सोडा प्यायला आलेलो आहोत आमच्या किरण दादांकडे, आणि आमचा निंबू सोडा इथे पिऊन झालेला आहे। आणि हे आमचे दादूबो, आमचे परम मित्र, आणि यांच्यासोबत मी आता कॅमेरा घ्यायला जाणार आहे। आणि आपल्याकडे अजून बाईक नाहीये, बुक केलेली आहे, लवकरच आपण बाईक सुद्धा घ्यायला जाणार आहोत। आणि बाईक घ्यायला जेव्हा मी जाईल तेव्हा सुद्धा तो ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे। तर कॅमेरा घ्यायला जाण्यासाठी आपण गावाबाहेर निघालेलो आहोत, आणि याच्या पुढे आता 10 मिनिटं अंतरावर हायवे लागेल। तर मित्रांनो, गावाचा रस्ता आता संपलेला आहे आणि आपण आता हायवेवरती आलो आहोत। तर हायवेवरून इथून आता धुळे 45 किलोमीटर आहे, आणि 45 किलोमीटर एवढा प्रवास आता आपल्याला करायचा आहे। तर चला आमच्यासोबत धुळेपर्यंत। तर तुम्ही पाहू शकता धुळे 0 किलोमीटर, म्हणजेच आपण धुळ्याला आता पोहोचलो आहोत। धुळ्यात आता आपल्याला एंट्री करायची। हा जो समोरचा हायवे आहे हा धुळे बायपास आहे, म्हणजे धुळ्यात एंट्री न करता आपण त्याच्यात जाऊ शकतो। आणि आता आपण धुळ्यात एंट्री करत आहोत। तर पाहू शकता वेलकम टू धुळे, आणि ज्या रस्त्यावर आता आपण चालवत आहोत तर हा रस्ता धुळ्यात जातो, आणि धुळ्यात आपल्याला आता कॅमेरा घेण्यासाठी त्या शॉपवरती जायचं आहे। तर धुळे शहरात या ब्रिजच्या खालून आता आपण एंट्री करत आहोत, आणि हा जो रस्ता आहे हा धुळ्याचा मेन रोड आहे। तर मित्रांनो, धुळ्यातून जो मेन रोड आहे तर त्याच्यावरती चालत आहोत। तर आपण आता शॉप जवळ पोहोचलो आहोत, आणि शॉपवरती गेल्यानंतर मग पुढचा व्हिडिओ आपण आता कंटिन्यू करूया। तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। आणि इथे शॉपला आपण आता पोहोचलो आहोत, न्यू श्याम नॉवेल्टी। तर या शॉपवरून आता आपल्याला कॅमेरा परचेस करायचा आहे। तर का? कारण या शॉपचे ओनर आपल्या दादूबोंचे ओळखीचे आहेत, त्यामुळे या शॉपवरून आपण कॅमेरा परचेस करणार आहोत। तर मित्रांनो, हा आपला A620। तुमचं नाव? माझं नाव ललित मंदान, न्यू श्याम नॉवेल्टी तर दुकानाचं नाव आहे। तर हा आपला पॅक बॉक्स आहे A620चा, आणि ते दादा आपल्याला आता अनबॉक्स करून दाखवतील, आणि कॅमेराचं फर्स्ट लुक कसं आहे तर ते सुद्धा आपण पाहूया। तर मित्रांनो, आपला जो कॅमेरा आहे फुजीफिल्म X-S20, तर हे पार्सल आपलं मुंबईहून आलेलं आहे, आणि त्या पार्सल मध्ये आपली ही जी बॉडी आहे कॅमेऱ्याची, त्याचबरोबर आपलं हे चार्जर आहे, आणि गिफ्टेड म्हणून आपल्याला त्यांच्याकडून बॅग मिळालेली आहे। परंतु एक डिसअपॉइंट करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण ती लेन्स मागवलेली होती, ती लेन्स आलेली नाही, ती लेन्स आपल्याला उद्या किंवा परवा मिळणार आहे। तर आपण जो ओव्हरलुक आहे कॅमेऱ्याचा, तर ते दादा आपल्याला आता बॉक्स करून दाखवतील, आणि जो फुल अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती नंतर येणार। वॉरंटीचा। तर याच्यात पाहू शकता 2 वर्ष वॉरंटी आहे, हे मॅन्युअल आहे। त्यानंतर ही आपली कॅमेऱ्याची बॉडी आहे, जो आपला एक कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे, पाहू शकता तुम्ही। आणि हे आपलं कॅमेराचं फर्स्ट लुक X-S20।
आणि त्यासोबत ही ॲक्सेसरीज आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हा बेल्ट आहे, ही चार्जिंग केबल प्लस हे स्विच आहे आणि मित्रांनो ही आहे बॅटरी, याचबरोबर हे पॉवर अडॅप्टर. आणि हे वेगवेगळे कंट्रीज असतात त्यानुसार ते स्विच बोर्ड असतात आपले, तर ते बोर्ड असतात आणि त्यानुसार हे जे पिन्स आहेत तर ते आपल्याला दिल्या गेलेले आहेत. तर हे आपल्या काही कामाच्या नाही, फक्त आपली जी इंडियात जे स्विच यूज केले जातात तर ते स्विच आपले कामात येणार आहे. आणि आता आपण याला चालू वगैरे पण करू शकत नाही, कारण आपल्याकडे आता लेन्स नाही. लेन्स जेव्हा उद्या किंवा परवा येईल तर तेव्हा मी तुम्हाला त्याचा फुल रिव्ह्यू आणि फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे कसे येतील तर ते तुम्ही पाहणार आहात. कारण आता यापुढे आपले जे युट्यूब आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ आहेत तर ते XS20 ने शूट होणार आहेत. आणि आधीचे जे व्हिडिओ पाहिले तुम्ही तर व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, आधीचे व्हिडिओ आपले X-T3 या फुजी फिल्मच्या कॅमेराने शूट होत होते. तर मित्रांनो हा कॅमेरा आपण का घेतला, का निवडला याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्ही जर पाहिलं असेल जास्त करून जे युट्यूबर्स आहेत तर ते कॅननचा वापरतात किंवा सोनीचा वापरतात. फ्युजी फिल्म हा कॅमेरा जवळजवळ खूप कमी युट्यूबर्स किंवा जे फोटोग्राफर्स आहेत तर ते वापरतात. परंतु याचा जो रिझल्ट आहे ते आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळणार. तर मित्रांनो कॅमेरा सोबत आपल्याला ही बॅग पण मिळालेली आहे फ्युजी कडून. ही गिफ्ट नाही, कॅमेरा सोबतच येत असते, लक्षात ठेवा. तर ही खूप कॉम्पॅक्ट बॅग आहे. आणि मी विचारच करत होतो की आपण कॅमेरा घेतोय तर कॅमेऱ्यासाठी आपल्याला बॅग घ्यावी लागेल, परंतु जेव्हा इथे आलो तेव्हा दादांनी आपल्याला सांगितलं की सोबत बॅग पण आलेली आहे, तेव्हा खूप आनंद झाला. आणि बॅग खूप कॉम्पॅक्ट आहे आणि खूप छान बॅग आहे. त्याचबरोबर हे ड्युअल बॅटरी चार्जर आहे, ते फ्युजी कडून मिळालेलं नाही, आपण एक्स्ट्रा घेऊन घेतलेलं आहे सेपरेट. तर हे मॅनवर, त्यानंतर आपलं ड्युअल बॅटरी चार्जर, हे आपण टाईप USB केबलने चार्ज करू शकतो. तर एवढ्या वस्तू आपल्याला फ्युजी फिल्म XS20 सोबत मिळालेल्या आहेत. बाकी हे जे आहे तर हे आम्ही सेपरेट मागून घेतलेलं आहे. तर मित्रांनो आपलं बिल वगैरे केलं गेलेलं आहे कॅमेऱ्याचं. आणि त्यानंतर आपला जो कॅमेरा आहे तर तो आपण हातात घेतलेला आहे आणि सर्व जी प्रोसेस आहे तर ती झालेली आहे. फक्त आपली आता लेन्स बाकी आहे. आणि जेव्हा लेन्स येईल उद्या किंवा परवा त्यानंतर कॅमेरा आपण टेस्ट करणार आहोत, त्याचे व्हिडिओ वगैरे मग मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर आता आम्ही चाललोय घरी धुळ्याहून आता आपल्या गावाला. आणि तर कॅमेरा वगैरे घेऊन आम्ही आता धुळ्याच्या बाहेर निघालेलो आहोत, हायवेवरती आहोत. आणि याच्या पुढे आमचं गाव आता 45-50 किलोमीटर आहे. म्हणजे जवळपास आम्हाला घरी पोहोचण्यासाठी एक तर 1.5 तास लागणार आहे. आणि रस्त्यात आम्ही जर का पुढे थांबलो तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. तर कॅमेरा घ्यायला जाण्यासाठी आम्ही घरूनच दुपारून निघालेलो होतो, त्यामुळे ते खूप उशीर झालेला आहे, संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत, अंधार पडलेला आहे. आणि येथे आता आम्ही गावाजवळ पोहोचलो आहोत. तर आम्ही आता गावात एंट्री केलेली आहे, संध्याकाळ झालेली आहे, खूप रात्र झालेली आहे. आणि येथे घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी कॅमेराची पूजा वगैरे आम्हाला करावी लागेल. आणि 2 दिवसांनी आपले लेन्स येईल आणि लेन्स आल्यानंतर कॅमेराचा फुल रिव्ह्यू, फीचर वगैरे कसे आहेत, फोटोज वगैरे कसे निघतात, तर संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो आता मी घरी पोहोचलो आहे. तर खूप वेळ झाला, अंधार झालंय आणि आता 7:30 झाले आहेत. तर आता कॅमेरा वगैरे मम्मीला दाखवू, त्यानंतर मम्मीचं रिॲक्शन वगैरे काय आहे. आणि कॅमेराची लेन्स अजून बाकी आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलं. आणि जो बाकीची डिटेल माहिती आहे कॅमेऱ्याची तर ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आता आपल्या या ब्लॉग चॅनलवरती पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.